नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत सिंधूने चालाखीने ते रिपोर्ट दिव्यावरती जाळले. आता राघव ते रिपोर्ट पटकन बघतो आणि ते विझवण्याचा प्रयत्न सुरू करतो. पायाने ती आग विझवत असतो. मग ते विझल्यानंतर तो पेपर हातात घेतो आणि खोलून बघतो. त्याच्यामध्ये काहीही नसतं. जळून गेलेला पेपर तो सगळ्यांना दाखवत असतो. तितक्यात रुक्मिणी काकू सांगते, हिने मुद्दाम जाळला. मग सिंधू बोलते, नाही, मी मुद्दाम काहीच केलेलं नाही, ते चुकून झालेलं आहे. सगळेजण बोलू लागतात. तेव्हा त्या शेजारच्या बायकाही बोलतात, त्या रिपोर्टमध्ये काय होतं, आम्हालाही ऐकण्याची खूप उत्सुकता लागलेली आहे, सांगा ना. तेव्हा सिंधू सांगते, मी हे मुद्दाम केलेलं नाही, चुकून झालेलं आहे, तुम्ही प्लीज तमाशा करू नका. मग परत राघवही बोलतो, तिच्यावरती विश्वास ठेव, तिने असं मुद्दाम काहीही केलेलं नाही. पण रुक्मिणी बोलते, नाही, हिने मुद्दामच केलेला आहे. तेव्हा सिंधू सांगते, हो, मी सांगते, मी मुद्दाम केलेला आहे. मग ती शेजारच्या आलेल्या बायकांना सांगते, आमचा घरगुती प्रश्न आहे, आम्हाला बोलायचं आहे, तुम्ही प्लीज तुमच्या घरी जाता का, असं सांगून त्यांची माफी मागते. तितक्या शेजारची एक बाई बोलते, रत्ना पारखींच्या घरी हे रोजचेच नाटकं आहे, रोज काही ना काही तमाशा होतच राहतो, असं बोलून ती निघून जाते. मग सिंधू कुणाला तरी फोन करते आणि त्यांना सांगते, तुम्ही पटकन इथे या. सगळे घरातले विचारत असतात, काय झालंय सांग, पण ती सांगत नाही. मग त्याच्यानंतर घरामध्ये रिपोर्टर्स येतात. रिपोर्टर्ससमोर मग सिंधू सांगू लागते की यांनी माझ्यावरती अन्याय केलेला आहे. ह्या एवढ्या मोठ्या आमदार असून माझ्यावर एवढा मोठा अन्याय केला आहे, तुम्ही मला न्याय मिळवून द्या. तेव्हा पत्रकार प्रश्न विचारायला सुरुवात करतात. तेव्हा सिंधू सांगते की मला न विचारता माझ्या मुलीची आणि माझी त्यांनी टेस्ट कशी काय केली, DNA. तेव्हा राघवही त्याच्या काकूला प्रश्न विचारतो, काकू हे सत्य आहे का. रिपोर्टर्स त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करतात काकूंना, की असं तुम्ही एवढे मोठे आमदार असताना असं का चुकीचं कार्य केलं. राजश्रीलाही प्रश्न पडला आहे की यांनी नाही सांगितलं तरी केलंच, आता याची शिक्षा भोगावीच लागेल. पत्रकार वारंवार रुक्मिणीला विचारत असतात, सांगा तुम्ही असं वागलाच का, असा अन्याय का महिलेवर का केला. आणि त्या राघवलाही प्रश्न विचारतात, तुम्ही एवढे मोठे पोलीस असताना तुमच्या घरात एका महिलेवर अन्याय कसा काय घडतो. रुक्मिणी काकू काहीही बोलत नाही. ती म्हणते, आता वरती जर कळलं तर माझी आमदारकीही जाते की काय, ती मनात तिचा विचार चालू असतो. पत्रकार वारंवार त्यांना प्रश्न विचारत असतात, सांगा, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि राघवही सांगतो, प्लीज हे बंद कर ना गं सिंधू. सिंधू म्हणते, मी का करू, माझ्या मुलीला इतके प्रश्न विचारताना तेव्हा तुम्ही नाही बंद करायला सांगितलं. तितक्यात एक पत्रकार तिथे तोंडाला काळा लावण्यासाठी काळं भांडं घेऊन येतो. त्या भांड्यामध्ये काळा असतं. ते पत्रकार बोलतं, सिंधुताई, ह्या तुमच्या गुन्हेगार आहे, तुम्ही त्यांना शिक्षा करा, यांच्या चेहऱ्याला काळं फासा. तितक्यात राजश्री बोलते, सिंधू, मी तुझी काकूंकडनं शिक्षा मागते, प्लीज त्यांना माफ कर, असं काही करू नको. तितक्यात सिंधूला समजवण्यासाठी राघवही म्हणतो, सिंधू प्लीज असं काही करू नको, मी तुझ्याकडे माफी मागतो. पण सिंधू कोणाचंही ऐकत नाही. माझ्या मुलीला इतके घाणेरडे प्रश्न विचारताना यांना लाज नाही वाटली, आता मी काय यांना माफ करू, असं बोलत ती तोंडाला काळा फासण्यासाठी हात पुढे करते. मग रुक्मिणी घाबरते आणि ते हात ढकलत मग ती सगळ्यांना सांगते, हो, मीच DNA टेस्ट केली, मी मान्य करते, माझी चुकी झाली, मी असं करायला नको होतं, पण माझ्याकडनं ही चूक घडून गेली. सगळ्या पत्रकारांसमोर ती सांगते, माझ्याकडून घडलेल्या चुकीसाठी मी माफी मागते. डॉक्टर सिंधू यांचीही माफी मागतो, यांची न विचारता मुलीची मी DNA टेस्ट केली, त्यांचीही मी गुन्हेगार आहे, प्लीज मला माफ करा, असं सगळ्यांसमोर त्या मान्य करतात. मग सगळे पत्रकार हसायला लागतात. मग सिंधू सांगते की हे सगळे मी आणलेले कलाकार आहेत. मग राजश्रीला धक्काच बसतो की हिने इतकं मोठं नाटक का केलं. मग सिंधू सांगू लागते की हे कलाकार आहे, यांना मी पत्रकार बनवून खरं काढण्यासाठी, तुमच्याकडनं सत्य वधवून घेण्यासाठी त्यांना इथे बोलवलं. मग त्या कलाकारांना पैसे देत त्या म्हणत्या, तुम्ही खूप छान काम केलं आहे, आता तुम्ही जा. पैसे देऊन त्यांना ती काढून देते. सगळे घरातले प्रश्न विचारू लागतात, असं का केलं. तेव्हा सिंधू सांगते, आज मी नकली पत्रकार आणले आहे, उद्या मला असली पत्रकार आणायला वेळ लागणार नाही. इथून पुढे माझ्या मुलीला आणि मला सावीचे बाबा कोण हा प्रश्न विचारायचाच नाही, तुमचा तो अधिकारही नाही. तेव्हा काकू रागाने बोलते, तू कोण अशी करणारी, तिच्यावर चिडत असते, असं का केलं म्हणून. तेव्हा राघवही चिडतो, काकू, आज तू जे काही केलं आहे ते खूप चुकीचं आहे, ते मलाही पटलेलं नाही, असं तू करायला नको होतं, त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये तू दखल द्यायला नको होती. तेव्हा रुक्मिणी सांगते, हे मी तुझ्यासाठी, तुझ्या सुखासाठी केलेलं आहे. तेव्हा तो पुन्हा सांगतो, माझं सुख याच्यात नाही, तू काय याच्यामध्ये पडते, हे काय सुखाची गोष्ट झाली का, त्यांना परत त्रास देऊ नको. मग सिंधू निघते. तेव्हा तो म्हणतो, आजही मला तिच्याबद्दल प्रेम आहे. सिंधूही म्हणते, माझंही खूप प्रेम आहे, पण आता सांगू शकणार नाही. मग रात्री सावी सांगते की मी आज ग्रीटिंग कार्ड बनवले आहे,
विनू उद्या स्पर्धेत भाग घेणार आहे, त्याला विजयी बनवण्यासाठी, त्याचा हौसला वाढवण्यासाठी. मग त्याचं ग्रीटिंग कार्ड बघत सिंधू सांगते, खूप छान कार्ड आहे, तू त्याला देऊ नये. द्यायच्या आधी पुन्हा तिला सांगते, हे बघ, उद्या त्याची स्पर्धा झाल्यानंतर आपल्याला दहीगावला जायचं आहे, आपण आता बॅग पॅक करून ठेवूया. असं ती समजावत असतानाच सावी रडू लागते. नाही, मला इथेच राहायचं आहे, मला विनू आणि पोलीस काकासोबत राहायला खूप आवडतं, मी तुझ्यासोबत दहीगावला येणार नाही. तिची रडरड सुरू होते. रडत रडत ती विनूच्या रूममध्ये निघून जाते. तिला खूप आवाज देते सिंधू, पण ती काही केले ऐकत नसते. ती गेल्यानंतर आवराव सुरू करत असतानाच तितक्यात रुक्मिणी काकू त्या रूममध्ये येतात. रूममध्ये येऊन त्या सिंधूला सांगतात, आजच्या आणि उद्याच्या दिवसानंतर तू मला माझ्या घरात नको आहे, तू उद्यापासून माझ्या घरातून निघून जायचं आणि पुन्हा कधीही या रस्त्याला परत यायचं नाही. सिंधू सांगते, मलाही यायची हौस नव्हती, तुमच्या मोठ्या सुनेने विनूसाठी मला ट्रीटमेंट करण्यासाठी इथं आणलं होतं. तेव्हा रुक्मिणी तिला पैसे देत सांगते, हे घे पैसे आणि आजपासून आपला हिशोब क्लिअर. मग सिंधूलाही राग येते. सिंधू ही पर्समधनं पैसे काढते आणि सांगते, हे घे भाड्याचे पैसे, आज उद्यापासून तुमचा माझा संबंध संपला, मी माझ्या गावाला निघून जाईल. मनातले मनात तिला रडायला येत असतं की पुन्हा राघवपासून दूर जावे लागणार आहे. ती मनातले मनात खूप रडत असते. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझी लवली स्वरा गॉसिप चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.